जसं पहिलं जर आपण बघितलं 80s 90s याच्यामध्ये ना खूप फिजिकल ऍक्टिव्हिटी दिवसभर बायकांची खूप असायची. म्हणजे जर तुम्हाला पाणी हवंय घरामध्ये तर तुम्ही विहिरीवर जाणार, विहिरीतनं ते पाणी काढणार, मग ती बादली भरणार, बादली उचलून घरी आणणार, आणि सगळ्याच बाबतीमध्ये मग ते शेतात काम करणं असो किंवा बाकीचं पण फिजिकल दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी असो, ह्या थोड्याशा स्ट्रेनच होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये थोडीसा तुम्हाला ताकद लागायची, तुमच्या अवयवांचा व्यायाम एक व्हायचा शरीराचा तुमच्या. आणि आताच्या जर तुम्ही मुलींना बघाल तर आताच्या मुली बऱ्यापैकी करिअर ओरिएंटेड किंवा करिअर फोकस्ड आहेत. त्यांची आईच त्यांना जेवायला पण आणून देणार, पाणी पण आणून देणार, सगळं एका ठिकाणी बसून ते करत असतात. तुम्हाला फॅन लावायचा तरी आता रिमोटचे फॅन आलेत, कमी स्पीड करायचं जास्त कमी, म्हणजे एका ठिकाणी बसून जे खूप फिजिकल ऍक्टिव्हिटी लिमिटेड झाली आहे ना, तर त्याच्यामुळे हे झालंय की पिरियड पेन हे जे वाढत चाललंय दिवसेंदिवस. दुसरं म्हटलं की डाएट खूपच चुकीचं सुरू झालंय, की डाएट जे सध्या कन्झ्युम करतायत सगळे, जंक फूड असो किंवा घरामध्ये पण जे डाएटरी हॅबिट्स चेंज होत आहेत, तर त्या पण खूप जास्त प्रमाणात रिस्पॉन्सिबल आहे, असं कारणीभूत आहे या सगळ्या गोष्टींसाठी.